नमस्कार भावांनो. ह्या भावांसोबतचा आपला प्रवास आता इथं संपत आहे, कारण की ते इथून जाणार आहेत फिरोजपूर झिरका या साईडला, म्हणजे त्यांचं गावच नाव आहे मेवात, आणि आपल्याला जायचे सरळ दिल्लीकडे. तर ह्या भावाने आपल्याला खूप मदत केली आतापर्यंत. आपल्याला इथपर्यंत एवढा लांब, आत्ताच्या काळामध्ये तरी एवढा लांब तर कोण सोडत नाही. जवळजवळ 500-600 किलोमीटर त्यांनी आपल्याला इथपर्यंत सोडले. त्याच्यामुळे त्यांचा मनापासून धन्यवाद. बोलिए कुछ आप बोलना चाहते हो? हम इसमें क्या चाहते हैं, इसकी सफर आसान हो। कैसे बहुत बहुत शुक्रिया सर जी, इधर तक छोड़ने के लिए आपका बहुत बहुत शुक्रिया. मिलते हैं कभी मिलेंगे. पुणे में आओ तो हमें कॉल करिए कभी भी, नंबर लेके रखे हमारा. धन्यवाद. नमस्कार मंडळी, तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. आता वाजलेत सकाळचे दुपारचे 12 वाजलेत, पण आम्हाला काही तर आपले सूरज मामाच भेटणं झाले. सूरज मामा नाही तो सूर्यदेवच दिसत नाहीत. सूर्यदेव कुठं लपले, अख्खा दुःख पडले सगळं रस्त्याने. दुपारचे 12 वाजून दुःख वाटतं. राजस्थान मध्ये आम्ही आता राजस्थान मध्ये इथं सूर्य दिसलाच नाही मला. आम्हाला तुम्हाला दाखवतो व्ह्यू बघा, फक्त काय घंटा सूर्य दिसत नाही. दिसतोय का? दिसतोय का? अख्खा रस्त्याने दुखत आहे. दुःख भरपूर दुःख आहे. म्हणजे तर गारटाच आहे, एवढा गारटा पडलाय ना. आमचे पाटलेवर आम्ही पुढे कसं जाणार आहे आता? हो बे, कसं वाटतं तुला पुढेपर्यंत कसं पोहोचायचं आता इथनं आपण? भारी वाटतंय. मी तर जर्की वगैरे घातलं नाही भावानं. तर भाऊ- नाही एवढी अशी दुपारच्या 12 वाजल्या त्यामुळे थंड नाही. सकाळच्या पहाटे 4 वाजता एवढी थंड होती ना, बेकार. त्यात विषय काय झाला होता माहिती का? मी गाडीच्या टपावर झोपलो होतो रात्री येडं 6 रात्री. वाजता. गाडीच्या टपावर झोपलो होतो रात्री 6 वाजता. आणि मला शोधतात अख्खे रस्त्याने, कुठे गेलाय आता, गेलाय प्रथमेश, कुठे गेलाय. बरं, ठीक आहे सांगता ना बाबा, मी वर जाऊन झोपतो या न सांगता वर जाऊन झोपलाय आणि आम्ही खाली इकडे तिकडे शोधतो. 3 किलोमीटर शोधतो बसलो. आणि एक तर दुःख असल्यामुळे काय पुढचं दिसतच नाही. तर आता आपल्याला इथनं जवळजवळ दिल्ली दाखवते किती माहितीये का? 100 किलोमीटर दाखवते. नाही 100 नाही, 125 ना रे, 125 किलोमीटर दिल्ली दाखवते. आता आपल्याला इथनं बघू प्रवास कसा पुढचा होतो आपला. व्हिडिओ कंटिन्यू करा, मज्जा येणार आहे. आजच्या व्लॉग मध्ये तर एवढी मज्जा येणार आहे ना, लय मज्जा येणार आहे. कारण की सांगतो नंतर तुम्हाला विषय. नुसतं दूरच आहे, नुसतं दूर म्हणजे दूर. नाही सांगू शकत भाऊ. तर भावानं तब्बल 12 किलोमीटर चालल्यानंतर ना आम्हाला ह्या चाच्यांनी लिफ्ट दिली आहे. जे पण आपल्या इथूनच आले तर अंजनगाव बसून आले ते, आणि हे आता मल्लमगडला जाणार आहेत, म्हणजे दिल्लीच्या अलीकडे जाणार आहेत जरा. बट चला म्हटलं तिथपर्यंत आम्हाला सोडा. तर यांच्यासोबत बोलून खूप बरं वाटलं. भाई यांनी आता आम्हाला काय सांगितलं माहित आहे का? आपल्या इकडचे लोक खूप बेकार आहेत. जरा जरी गाडी ठोकली बिकली तर लगेच अंगाव बिंगाव येतात, असं यांनी सांगितलं. एवढं त्यांच्याकडून ऐकून मला एवढं वाईट वाटलं. आता आम्ही दिल्लीपर्यंत पोहोचतोय बऱ्यापैकी, पण आम्हाला यांनी असं जाणीव करून दिलाय की तुम्ही बाहेरून आलाय. एवढं विचारपूस करून आम्हाला पुढे सोडते आता. मग विचार करा, आपल्याकडे आल्यानंतर आपण असं व्यवहार करतो राव, असं कुठे चालतं का? तर चला आता आपला प्रवास असा कंटिन्यूच राहणार आहे. तर भेटू 0 सेकंदात. तर भावांनो, त्या चाचांनी आपल्याला ना कुठं हरिद्वारच्या रूटला म्हणजे त्यांनी सांगितलं आम्हाला. इथून आता समोरून ते तो ब्रिज दिसतोय का ना तुम्हाला माहित नाही, त्या ब्रिजच्या खालनं जात आहेत हरिद्वारच्या साईडला गाड्या. तर ते काका म्हटले की तुम्ही जर आतमधून गेला तर आतनं गेलं तर आतमधून तुम्हाला एक पण गाडी भेटणार नाही. जवळजवळ 100-150 किलोमीटर परत चालावं लागेल. तर आपण जाणार त्या ब्रिजच्या खाली. बघूया आपल्याला तिथं गाडी भेटते का हरिद्वारला जायला. माझे दात आताच वाजायला तिथं आहे बघा, आमची मशीन चालू झाली. इथं कशी मशीन चालू? कारण की ऊन आहे ना, ऊन 0% ऊन पडतच नाही. वाजलेत किती माहितीये का? 4 वाजलेत तरी पण ऊन पडत झाले. काय म्हणायचं आता इथं पुढे तर अजून असंच आहे. ते चाचा म्हणतायत जसं जसं तुम्ही पुढे जाणार आहे ना, तसं तसं दुःख अजून वाढणार आहे. इथं काच आहेत खाली बघे. तर बघूया आता आपल्याला गाडी भेटते का? आम्ही लवकरच तुम्हाला कळवेल. भेटूया 0 मिनिटात. नाही भेटत ते आपण चालत जाणार आहे, तरी पण भेटूया. कसं वाटतंय? काय बघा, सूर्य बघायचं का? सूर्य आत्ताशी दिसतोय सूर्य, पण त्याचा उजेडच नाही. काय माझ्या खाली सावली तरी दिसते का? तो समोर जो रस्ता आहे ना, तो मोठा ब्रिज, तो आहे आपला मुंबई.
दिल्ली मुंबईला जोडणारा रस्ता आहे आणि आपल्याला जायचं आहे इकडं समोर. त्या समोर गाड्या दिसत आहेत, तिथनं जातात हरिद्वारला गाड्या. हा आपल्याला आता एवढं चालून बघू पुढं गाड्या भेटतायत का. तर भावांना आता आम्ही पोहोचले नोएडामध्ये. तरी तेवढी भयंकर थंडी ना, भयंकर थंडी नाही सांगू शकत. इथनं आमचा फक्त प्रवास राहिला तर 415 राहिले फक्त. म्हणजे आम्हाला ओंकारेश्वर टेम्पलमध्ये जायचं, तिथं नाही सीमटमध्ये जायचं, तिथं आपली मूर्ती असते भगवानची पण जायचं आपल्या तिथं 415 आहे. मग आजचा प्रवास आपला कसा होता आता अजून तर काय आयडिया नाही. इथं आपला अजून राहायचा पत्ता नाही. खायचा पत्ता लागलाय पण राहायचा पत्ता नाही. बघू आता पहिलं जेवतो भूक लागली. बघू आता पुढच्या व्हिडिओमध्ये काय करायचं ते. तर भावांना आपण आजची रात्र नोएडामध्येच थांबणार आहे, कारण की बाहेर भरपूर म्हणजे भरपूर धुकं पडले. म्हणजे एवढी थंडी आहे बाहेर की. तर आम्ही चाललेलो चालत म्हणजे गाडीच बघत होतो तेवढ्यात आपल्याला हायवे पोलीस भेटले आपल्याला इथे. म्हणजे 112 ना रे आरटीओ 112. तर ते म्हटले आम्हाला इथं जिओ पेट्रोल पंप जवळ. त्यांनी आपल्याला सांगितलं जिओ पेट्रोल पंपवरती जावं तिथे आणि आमचं नाव सांगा, मग तिथे तुम्हाला सांगून आपण आम्ही इथं टेंट पण लावलं आहे. आपण झोपणार आहे. तुम्ही आपला व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. गुड नाईट.